श्री गणेशाय नमः. कार्तिक मास महात्म्य कथा पंचमो अध्याय. पृथू म्हणतात, हे नारद, तुम्ही कार्तिक व माघ या मासाच्या व्रताचे महत्फल सांगितले. त्याचप्रमाणे या 2 महिन्यांचा स्नानविधी व नियम आणि उद्यापन विधीही यथाशक्ती कथन करा. नारद म्हणतात, राजन, तुम्ही विष्णूच्या अंशापासून झालेले आहात. तुम्हाला ठाऊक नाही असे काही नाही. तथापि या व्रताचे नियम मजपासून श्रवण करा. मुखशुद्धी केल्या वाचून म्हटलेले मंत्र फलदायक होत नाही, म्हणून दंत व जिव्हा यांची प्रयत्ने करून शुद्धी करावी. हे वनस्पती, आयुष्य, बल, यश, कांती, प्रजा, द्रव्य, ब्रह्मज्ञान, सारासार ज्ञान व धारणाशक्ती ही आम्हाला दे. हा मंत्र म्हणून गृहस्थाने 12 अंगुल प्रमाणाचे क्षीरवृक्षाचे काष्ठ घेऊन श्राद्धविधी व उपोषण याखेरीज अन्य दिवशी दंतधावन करावे. प्रतिपदा, अमावस्या, नवमी, षष्ठी, रविवार, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या दिवशी दंतधावन करू नये. कंटकी वृक्ष, कापूस, निरगुडी, पळस, वड, एरंड व दुर्गंधी वृक्षांच्या काष्ठांनी दंतधावन करू नये. शौचविधी व स्नानविधी झाल्यानंतर विष्णूच्या किंवा शिवाच्या मंदिरात जावे व गंध, पुष्प, तांबूलादिक पूजा उपचार घेऊन भक्तियुक्त होतसाता विष्णूची पाद्यादिक उपचारांनी पूजा करून स्तुती करावी. नमस्कार करावा व गीत वाद्यादी मंगल करावे. टाळ, वेणू, मृदुंग इत्यादिक वाजवून नृत्य करावे. गायनादिकांचाही गंध, पुष्प, तांबूल इत्यादिकांनी सत्कार करावा. कृत त्रेतादी युगामध्ये तप, यज्ञ, दान ही भगवंताला तोषदायक होतात व कलीमध्ये भक्तियुक्त गायनाने भगवान संतुष्ट होतात. म्हणून देवापुढे गायन करणारे विष्णुरूप समजून त्यांची पूजा करावी. नारद म्हणतात, हे पृथू, तुम्ही कोठे राहतोस असे मी भगवंताला विचारले असता माझ्या भक्तीने तुष्ट झालेले विष्णू मला म्हणाले की मी वैकुंठामध्ये तसा राहत नाही किंवा योग्यांच्या हृदयात वास करीत नाही अथवा सूर्यामध्येही राहत नाही, पण माझे भक्त ज्या ठिकाणी गायन करतात तेथे मी राहतो. त्यांची गंध पुष्पादिकांनी पूजा केली असता मला जो आनंद होतो तो माझ्या स्वतःच्या पूजनाने मला होत नाही. माझ्या पुराण कथा व माझ्या भक्तीचे गायन श्रवण करून जे मूर्ख निंदा करीतात त्यांचा मी द्वेष करतो. लक्ष्मीची इच्छा करणाऱ्यांनी शिरीष, धोत्रा, गोकर्ण, मल्लिका, शाल्मली, रुई व कनेर या पुष्पांनी व अक्षतांनी विष्णूंची पूजा करू नये. जास्वंद, कुंद, शिरीष, जुई, मालती व केतकी ही फुले शंकरास वाहू नये. गणेशाला तुलसीपत्र वाहू नये व दुर्गेला दुर्वा वाहू नयेत. तसेच अगस्त्याची फुले सूर्याला वाहू नयेत. याहून व्यतिरिक्त फुले देवांना वाहण्याला पूजेमध्ये प्रशस्त आहेत. याप्रमाणे पूजाविधी करून पुढील मंत्रहीन या मंत्रांनी देवाची क्षमा मागावी. हे देवा, मंत्राशिवाय, क्रियेशिवाय व भक्तीखेरीज जी मी पूजा केली ती तुझ्या कृपेने परिपूर्ण असो अशी प्रार्थना करून देवाला प्रदक्षिणा घालाव्या व साष्टांग नमस्कार करून पुन्हा देवाची क्षमा मागावी व गायनादिक उपचार समाप्त करावेत. याप्रमाणे कार्तिक मासी पहाटे विष्णूंचे अथवा शिवाचे पूजन जे मनुष्य उत्तम प्रकारे करीतात ते निष्पाप होतसाते आपल्या पूर्वजांसह वैकुंठ लोकाला गमन करतात. इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्म्ये कृष्ण सत्यभामा संवादे कार्तिक व्रत कथन नाम पंचम अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणम वस्तु.